नेहमी नेहमी आपल्याला डाळ बनवायला कंटाळा येतो किंवा मुलांना डाळ देखील आवडत नाही. अशा वेळेस मी आज तुम्हाला मस्त भाजीची रेसिपी दाखवणार. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि रस्सा आहे ना तो इतका सुंदर बनतो आणि त्याचप्रमाणे त्याला कलर देखील खूप छान येतो. जाडसर असा रेडी रस्सा होतो. बघू शकता इतका मस्त असा हा रस्सा आहे. हा रेडीच आहे. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मटकीची रस्सा भाजी बघणार आहोत. त्याच्यासाठी काल सकाळी मटकी भिजत घातली होती. त्यानंतर आपण रात्रीच्या वेळेस त्यातलं पाणी काढून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी ह्याला खूप छान असे मोड आलेत. आता मोड आल्यानंतर हे आपल्याला काय करायचं तर कुकरमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं. मटकी आहे ही कुकरमध्ये मी घालून घेते. मी पाव चमचा हळद घालते, पाव चमचा मीठ घालते, एक मोठा पेला भरून पाणी घालते. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना आपल्याला कुकरला शिटी घ्यायची आहे. कुकरला शिटी म्हटलं तर आपल्याला जास्त शिट्या घ्यायच्या नाही आहेत, फक्त कुकरची एक शिटी घ्यायची आहे, कारण मटकी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. इथे बघू शकता मटकी बुडेपर्यंत मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आपण कुकरची एक शिटी घेऊया. कुकरची एक शिटी होईपर्यंत आपल्याला मटकीचा रस्सा बनवायचा आहे. तर मटकीच्या रस्सासाठी खास आपण वाटण बनवणार आणि वाटण बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतले. पातेल्यामध्ये थोडंसं आपण तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आपण सुकं खोबरं घेतलं, ते भाजून घेऊया. ज्यावेळेस ना मटकीची आपण रस्सा भाजी बनवतो ना त्यावेळेस ना त्याची ग्रेव्ही सर्वात महत्त्वाची असते. आणि ग्रेव्ही जर का छान झाली ना आणि मसाला एकदम मस्त असा रेडी झाला ना का मटकीच्या रस्सा भाजीला टेस्ट इतकी येते ना, खूप सुंदर येते. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची आणि जेवढं तुम्ही खोबरं घालतील तेवढं अतिउत्तम. इथे ओला नारळ वगैरे इथे आपल्याला वापरायचा नाही आहे, तर खोबरं घ्यायचं. आता खोबऱ्याचं प्रमाण म्हटलं तर इथे मी खोबऱ्याचा पाव भाग घेतलेला आहे. आता जेवढी तुम्हाला मटकीचा भाजीमध्ये रस्सा ठेवायचा आहे त्या पद्धतीने ती खोबऱ्याचा वापर करायचा आहे. आता इथे बघू शकता कुकरची एक शिटीसुद्धा झाली आहे. मी गॅस बंद करते आणि आता कुकरसुद्धा थंड होईपर्यंत आपण हे वाटण बनवून घेऊया. आता हे खोबरं आहे हे आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. म्हणजे खोबरं आहे ना मस्त असं भाजून घ्यायचं, कुठेही कच्चं वगैरे राहता कामा नाही. आता इथे बघू शकता हे खोबरं आहे हे गोल्डन कलर होईपर्यंत मी भाजून घेतलं आहे. आता एका प्लेटमध्ये हे सर्व आपण काढून घेऊया. खोबरं भाजून झालं तर इथे आम्ही 2 मोठे कांदे घेतलेत, उभे कट करून घेतलेत, ते घालूया. आता हे सुद्धा आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे. कांद्याचा कलरसुद्धा गोल्डन येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. सतत चमचा फिरवायचे जेणेकरून हा कांदा एकदम करपूसुद्धा नाही. आता हे 2 मिनिटासाठी मी हा कांदा आहे हा मीडियम गॅसवर हा तेलावर परतवून घेते. कांदा बघू शकता गोल्डन कलर येईपर्यंत हा मी तेलावर परतवून घेतलेला आहे. इथे मी गॅस बंद करते कारण पातेलं बऱ्यापैकी गरम असते, त्याचप्रमाणे शेगडी देखील गरम असते. त्याच्यामुळे अजून हा कांदा आहे ह्याचा कलर चेंज होईपर्यंत हा व्यवस्थित तळला जातो. आता कांदासुद्धा आपला भाजून झालेला आहे, खोबरंसुद्धा भाजून झालं आहे. आता कांदा आणि खोबरं आहे हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे वाटण बनवायचं आहे. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. कांदासुद्धा आपण थंड करून घेतलेलं आहे. जे आपण खोबरं भाजलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. त्याचप्रमाणे इथे मी जवळजवळ 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या घालून घेऊया. आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेऊया. इथे ना आपण 1 मूठ भरून कोथिंबीर घेतली आहे, तीसुद्धा आपल्याला असे देठ वगैरे असतील ते सर्व घ्यायचे आहेत. आणि हे मिक्सरला आता फिरवून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे सर्व वाटण आहे मी फिरवून घेतलेलं आहे आणि इतकं बारीक असं हे आपण वाटण आहे बनवलं आहे. थोडं थोडं जेवढं मला पाणी लागलं तेवढं मी घातलं आणि हे वाटण बनवून घेतलं. आता आपण फोडणी देऊया. आता इथे बघू शकता कुकर देखील सुटलेला आहे आणि आपली मटकीसुद्धा खूप छान शिजली आहे. एका शिट्टीमध्येच ही मटकी लगेच शिजली जाते. इथे ना फोडणी देण्यासाठी जो आपण कांदा खोबरं जे भाजलं होतं ना तेच पातेले घेतलेले आणि जास्त भांडीसुद्धा आपल्याला करायची नाही आहेत. 1 पळी तेल घातले, तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्ही अर्धा टेबलस्पून इतकं राई घालते. राईची खमंग अशी फोडणी दिल्यानंतर ह्यामध्ये 1 टेबलस्पून आपण जिरं घालूया, अर्धा चमचा हिंग पावडर घालूया. मस्त अशी फोडणी आपली ही रेडी झाली. आता ह्यामध्ये आपण जेवढं वाटण बनवलं होतं तेवढं सर्व घालून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर हे वाटण आहे आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे. जिथपर्यंत तेल सुटत नाही तिथपर्यंत हे परतवून घ्यायचं आणि जेवढा हा वाटणाचा कच्चापणा आहे तेवढा सगळा निघून जातो. ठीक आहे ना. मी सर्व वाटण हे मस्त असं तेलावर परतवून घेतलेलं आहे आणि जेवढा कच्चापणा होता तेवढा सर्व निघून गेलं आहे. इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतवायचं आहे. जेवढं तुम्ही तेलावर वाटण हे परतवतील ना
तेवढी ही रसा असतो ना ह्या मटकीच्या भाजीचा, इतका सुंदर लागतो ना. इथे आपल्याला घालायचे मसाले. मसाले म्हटलं तर आपण सर्व भाज्या, आपल्या सर्व ज्या रेसिपी असतात त्या घरगुती साहित्यामध्येच बनवत असतो, जेणेकरून सगळ्यांना बनवता येतील आणि टेस्टी बनतील. तर इथे मी थोडासा कढीपत्ता घालते. मी तेलावर इथे अगोदर कढीपत्ता घातला नाही, तर वाटणावर हा कढीपत्ता घातलाय, जेणेकरून याचा सुवास खूप छान टिकून जातो. त्याचप्रमाणे भाजीमध्ये हा कढीपत्ता दिसायला सुद्धा सुंदर वाटतो, म्हणून हा नंतर मी घातलेला आहे. आणि एखाद मिनिटासाठी आपल्याला हा कढीपत्ता ह्या वाटणावर परतवून घ्यायचा. आपण थोडीशी पुन्हा हळद घालणार आहोत, कारण मटकी शिजवताना आपण पाव चमचा हळद घातली होती. त्याचप्रमाणे आपण घरगुती मसाला घालणार आहोत. जो तुमचा साठवणीचा मसाला असतो तोच 1 चमचा मी मसाला घालते. धना पावडर 1 टेबलस्पून. त्याचप्रमाणे रोजच्या जेवणामध्ये जो आपण गरम मसाला वापरला जातो 1 टेबलस्पून घालते. जो मी गरम मसाला बनवला आहे ना, तो आत्ताच आपल्या चॅनलवर मी रोजच्या भाजींसाठी गरम मसाल्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. कोणी बघितला नसेल तर नक्कीच बघून घ्या. खूप छान मसाला रेडी झाले आणि त्याचा सुवास आहे ना इतका सुंदर येतो. 1 टेबलस्पून मिरची पावडर घालते. आता इथे मी जेवढे मसाले घातले आहेत तेवढे माझ्या आवश्यकतेनुसार मी घातलेले आहेत. तुम्हाला जसं म्हणजे ज्या पद्धतीने तिखट वगैरे रस्सा पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता. पण आमच्याकडे ना खूप तिखट काही जास्त असं खात नाही. तुम्हाला ना इथे मटकीची ज्यावेळेस रस्सा भाजी बनवायची असेल तर त्यावेळेस तुम्ही जेवढी मटकी तुम्हाला भिजत घातली असेल त्याप्रमाणे तुम्ही ती मसाल्याचा वापर करा. कारण मी एक मोठा वाटी भरून मटकी भिजत घातली होती. आता हे सर्व आपल्याला वाटण आहे हे तेलावर परतवून घ्यायचं आहे. तर जे आपण वाटण वाटलं होतं ना त्याच्यामुळेच मी एक पाव पेला भरून पाणी घातलं. ते पाणी सर्व ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तर इथे आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आहे हा परतवून घ्यायचा आहे. कारण जेवढा ह्या वाटणामध्ये कच्चापणा आहे तेवढा सर्व पुन्हा निघून जाणार आणि ही रस्सा भाजी आहे ना एकदम टेस्टी बनते. कारण सर्वात महत्त्वाचा हा मसाला असतो आणि मसाला जर का तुमचा चांगला झाला नक्कीच तुमची भाजी ही खूप सुंदर बनेल. आता ह्या मसाल्याचा सुवास आहे इतका सुंदर येतोय. पण आपल्याला हा 1-2 मिनिटासाठी मस्त असा परतवून घ्यायचा आहे. ते बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलंय. अजून आपल्याला 1-2 मिनिटासाठी हा मसाला आहे हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता मसाला जेवढा तुम्ही छान परतवतील तेलावर तेवढी ही भाजी आहे टेस्टी बनते. आता जे मी मसाले वापरले आहेत म्हणजे आपण जो घरगुती मसाला आपण वापरले तो आपल्या चॅनलवर साठवणीचा मसाला वर्षभराचा आपण त्याचे व्हिडिओ भरपूर असे बनवलेले आहेत. तुम्ही कोणी नवीन असतील आणि अजून बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या. आणि मसाल्याचं प्रमाण म्हटलं तर मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे मसाले बनवले जातात घरगुती. पण आमच्याकडे ज्या पद्धतीने घरगुती मसाला बनवला जातो त्याच पद्धतीने मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर नक्कीच बघून घ्या. आता बघू शकता 1-2 मिनिटासाठी मस्त असं मी परतवून घेतलं आहे आणि तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे. सर्व जेवढी आपण मटकी उकळून घेतली होती ती सर्व घालून घेऊया. सर्व इथे आपण मिक्स करून घेऊया. पुन्हा मिक्सरमध्ये थोडं पाणी घातलं आणि हे सर्व पाणी आपण ह्या भाजीमध्ये टाकून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. ह्या अगोदर आपण मटकी ज्यावेळेस उकडतो ना त्यावेळेस मीठ घातलं होतं, त्यामुळे सांभाळून मीठ घाला. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला जेवढी पाण्याची आवश्यकता लागेल तेवढी तुम्ही इथे पाणी घाला. पाणी घालताना सर्वात महत्त्वाचं टीप आहे की आता आपण इथे ना झाकण ठेवणार आणि झाकणाच्या वरती आपण पाणी ठेवणार आहोत. जसं आपल्याला गरम पाणी इथे भाजीला लागेल त्याप्रमाणे आपण ह्या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे. आणि आता ही भाजी आहे ना ही आपल्याला मंद आचेवर 1-5 मिनिटं व्यवस्थित शिजवून द्यायची आहे. मंद आचेवर ही भाजी आहे ही मी शिजवून घेतलेली आहे. जेवढी तुम्ही ही भाजी आहे ना मंद आचेवर शिजवतील ना तेवढी ही भाजी ना टेस्टी लागते. त्याचप्रमाणे तरी देखील खूप छान येते. आता इथे बघू शकता मस्त अशी ही तरी आलेली आहे. आता इथे मला जेवढं पाणी लागलं तेवढं मी गरम पाणी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि ह्याचा रस्सा बघू शकता इतका सुंदर आहे आणि भाजीला ना टेस्ट आहे इतकी मस्त येते. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा रस्सा भाजी मटकीची करून बघा. आता हा सर्व मी जेवढा मसाला बनवला तेवढा तुम्हाला कसा बनवायचा ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता इथे आपल्याला ना लिंबू घालायचं आहे. ते तुम्हाला जर का लिंबू स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण लिंबू घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते. मी अर्ध लिंबू इथे घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया, मिक्स करून घेऊया. आता इथे ना 1-2 मिनिटासाठी मोठ्या शेगडीवर ह्या रश्श्याला मी उकळा घेते.
आता बघू शकता 1-2 मिनिटांसाठी मी मस्त असा हा रस्सा आहे हा उकळून घेतला. त्यानंतर इथे मी गॅस बंद करते ना. पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि भाजी आहे ती थोडीशी थंड करून घेऊया. मटकीची रस्सा भाजी आहे ही रेडी झाली आहे आणि खूप सुंदर अशी झालेली आहे. एक आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आता ही तुम्हाला बघू शकता, आता जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे ना तेवढा तुम्ही ह्याच्यामध्ये रस्सा ठेवू शकता. आता मी इतका हा पातळ रस्सा ठेवला होता, पण इथे आपल्याला ना सर्व ही भाजी जेव्हा थंड होते ना तेव्हा ह्याचा रस्सा आहे ना तो जाडसर बनतो. पण त्यामुळे आपल्याला थोडासा इथपर्यंत असा रस्सा ठेवायचा आहे. आता ही मटकीची भाजी आहे ना तुम्ही भाकरीसोबत, त्याचप्रमाणे भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. आणि जर का मुलांना चपाती भाकरी नको असेल तर तुम्ही एखादे पाव किंवा ब्रेड असतात त्याच्यासोबत सुद्धा ही मटकीची भाजी अशी बनवून देऊ शकता. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची सर्व तुम्हाला टिप्स सहित सांगितलेलं आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. तुम्हाला अशा पद्धतीने मटकीची रस्सा भाजी बनवता येईल आणि खूप सुंदर अशी ही भाजी रेडी होईल. व्हिडिओ आवडल्यास भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा. त्याचप्रमाणे लाईक आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.